नमस्कार, मी निरंजन. काल विश्वगुरु आले होते टीव्हीवरती 5 वाजता आणि ज्यावेळेला ती अनाउन्समेंट झाली की आज संध्याकाळी 5 वाजता विश्वगुरु टेलिव्हिजनवरती येऊन पुन्हा राष्ट्राला संबोधित करणार, तर मला असं वाटलं होतं की एकच दिवस आधी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने H1B व्हिसा याची फी $1,000 वरून $1,00,000 वर केली. H1B म्हणजे अमेरिकेमध्ये नोकरी करण्यासाठी जाणारे जे भारतीय आहेत, अनिवासी भारतीय, त्यांना त्यांच्या व्हिसासाठी $1,000 फी, H1B व्हिसासाठी ती नोकरी देणारी कंपनी ही ते $1,000ची फी भरत असतात. $1,000 म्हणजे ₹85,000 आसपास रक्कम होते, $88,000. ती डायरेक्ट $1,00,000 केली, म्हणजे ₹88,00,000 एका कर्मचाऱ्यामागे त्या अमेरिकेतल्या कंपनीला भरावे लागतील. एका कर्मचाऱ्यामागे ₹88,00,000 त्याला जर नोकरीवर घ्यायचा असेल तर. आणि हा व्हिसाचा कालावधी सुद्धा 3 वर्षावरून 1 वर्षावरती करून टाकला, म्हणजे दरवर्षी भरावे लागतील ₹88,00,000. तर मला असं वाटलं की याच्याबद्दल विश्वगुरु काहीतरी बोलतील, पण त्याबद्दल काहीच नाही बोलले. पहिल्यांदा डोनाल्ड ट्रम्पने ते 25% टेरिफ आणि 25% पेनल्टी लावली. त्या 50% टेरिफमुळे भारतातल्या उद्योगधंद्यांवरती किती मोठं संकट येत आहे याबद्दल काहीतरी बोलतील, त्याबद्दल काही नाही बोलले. मग मला असं वाटलं की आता अमेरिकेमध्ये तो मोरेनो ऍक्ट जो येतोय, ज्याच्यावरती आपण एक परवा व्हिडिओ केला होता, की अमेरिकेतल्या कंपन्या भारतामधून जे काही विकत घेतात त्या सगळ्या पेमेंट्सवरती 25% टॅक्स लावायचा. त्याहीमुळे भारतातल्या कंपन्यांना मिळणारी कामं ही बंद होतील. त्याबद्दल काहीतरी विश्वगुरु बोलतील, पण त्याही बद्दल काही बोलले नाहीत. त्यांनी पुन्हा एकदा तेच शिळ्या कडीला ऊत देण्याचा प्रयत्न केला. आणि तो ऊत म्हणजे काय, आणि ते जे काही बोलले ते अत्यंत संतापजनक होतं. जीएसटीच्या आम्ही 2 स्लॅब केल्या, जीएसटीच्या आम्ही 2 स्लॅब केलेल्या आहेत, आणि भारतामध्ये असा रिफॉर्म, टॅक्स रिफॉर्म 75 वर्षात कधी घडलेला नाही वगैरे. याच्या आधी तो आपला महाराष्ट्राचा 1.5 शहाणा फडणवीस तोही बोलला होता याचबद्दल, की भारतात पहिल्यांदा असं केलं जात आहे वगैरे. मुळामध्ये या 5 स्लॅबचे 2 स्लॅब केले वगैरे म्हणून त्यांनी स्वतःचीच पाठ थोपटून घेतली. मुळामध्ये 5 स्लॅब आणल्या कोणी होत्या? याच दिवट्याने आणल्या. 5%, 12%, 18%, 28%, 40%, या 5-5 स्लॅबमधून टॅक्स हा यांनीच लावला. त्याच्यानंतर फेसबुक आणि इतर ठिकाणी कॉमेंट सुरू झाल्या की मोदीजींनी 2च टॅक्सच्या स्लॅब केल्या, मोदीजींनी टॅक्स कमी केल्यामुळे आता वस्तू स्वस्त होणार आणि भारतात स्वस्ताही येणार आणि बचतीचं एक नवीन उत्सव सुरू होणार. तेही त्यांनी हा शब्द वापरला विश्वगुरूंनी, की आता बचतीचं काळ सुरू होणार वगैरे वगैरे. मला असा प्रश्न पडला की आता मोदीजींनी 2च टॅक्सच्या स्लॅब केल्या आणि टॅक्स कमी केला म्हणून जर बचतीचं पर्व सुरू होणार आहे, तर कोण नालायक होता जो आतापर्यंत लूटमार करत होता? मुद्दाम हा शेजारचा चार्ट बघा, इकडचा. या चार्टमध्ये 2017-18 पासून आतापर्यंत दरवर्षी या 8 वर्षामध्ये एकूण जीएसटी कलेक्शन किती झालं आणि त्यातला एकूण केंद्र सरकारचा वाटा किती होता. आता 2017-18 साली केंद्र सरकारचा जीएसटी मधला वाटा होता 3,79,949 कोटी. मग तो 4,86,000 कोटी, 5,98,000 कोटी, 5,48,000 कोटी, असं करत 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 2024-25 म्हणजे आत्ता संपलेल्या मार्च आर्थिक वर्षामध्ये हा जीएसटी कलेक्शन केंद्र सरकारचं झालं 10,26,490 कोटी. म्हणजे या 8 वर्षात नुसत्या केंद्र सरकारने या देशातल्या नागरिकांकडून 55,44,897 कोटी रुपये हा टॅक्स गोळा केला. 55 लाख. आता हा काल दिवटा काय बोलला? 2.5 लाख कोटी रुपयांची बचत होईल. लुटले किती? 55,44,897 कोटी रुपये. हा चार्टच मुद्दाम सगळा समोर ठेवलेला आहे आणि परमनंट ठेवणार आहे हा संपेपर्यंत.
की डोळ्यासमोर दिसत राहावं की 8 वर्षामध्ये 55 लाख कोटी रुपये या देशातल्या नागरिकांकडून ओरबाडून घेतले. म्हणजे एक प्रकारे छातीमध्ये सुरा भोसकला खोलवर, आणि आता त्या जखमेला बँडेड लावतोय. बँडेड. आणि सगळं बोलणं असं की 100 चूहे खाके बिल्ली चली हजको, किंवा हजबीज आवडत नसेल तर आपण नवीन म्हण तयार करूया, 100 चूहे खाके बिल्ला चला वाराणसी. आता बरं वाटलं असेल बघताना. ही एवढी लुटमार केली 55 लाख कोटी रुपयाची. आणि याच्याबद्दल या सगळ्या गोष्टी 2017-18 पासून, यांनी जीएसटी गब्बर सिंग टॅक्स आणल्यापासून राहुल गांधी, विरोधी पक्ष काँग्रेस सातत्याने सांगत होती की हे 5-5 प्रकारचे जीएसटी लावणं अन्यायकारक आहे, हे अत्यंत सुलभ असायला हवं, 2च प्रकारचे लावा जास्तीत जास्त. आणि काँग्रेसच्या काळामधलं जीएसटी प्रपोजल सुद्धा 2च स्लॅबचं होतं. हे कोणीही गुगल करून पाहून घेऊ शकतं. 2 स्लॅबचं होतं. यांनी 5 आणले. यांनी 55 लाख कोटी रुपयाची लुटमार केली. या 55,44,897 कोटी रुपयामधले 64% जास्त रक्कम या देशातल्या सामान्य गोरगरीब आणि मध्यमवर्गीयांनी भरली टॅक्स म्हणून. 64% जास्त. आणि आता हा सांगतोय की आता कसा काळ बदलणार आणि आता कशी स्वस्ताई येणार, आणि भारतातल्या एमएसएमईजनी याचा फायदा घ्यावा. एमएसएमईला एक वैभवाचा काळ होता, एमएसएमई हा या देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा होतं, वगैरे वगैरे सगळे राहुल गांधी आधी बोललेले डायलॉग. यांनी उधार उसनवार चोरून मारून लुटमार करून ते डायलॉग सुद्धा वापरले. विश्व हागरू, नॉन बायोलॉजिकल, आणि एमएसईबी हा कणा आहे वगैरे. मग या एमएसईबीचा नायनाट आणि नाश कोणी केला? कोण होतं? आत्ता 11 वर्ष कोण नालायक दुसरा पंतप्रधान होता ज्यांनी हे आतापर्यंत एमएसएमईची वाट लावली, आणि आता त्याला साक्षात्कार झाला की एमएसएमई हा आर्थिक कणा आहे आणि त्यांनी आता रोजगार निर्माण करावा. आकडेवारी ऐका. आतापर्यंत 5 वर्षात 2020 ते 2025 या 5 वर्षामध्ये भारतामध्ये 75,082 एमएसएमई युनिट्स बंद पडली. मीडियम अँड स्मॉल युनिट्स, लघु आणि मध्यम उद्योग. 75,082 उद्योग बंद पडले. एकूण एमएसएमईच्या 47% उद्योग बंद पडले. 47% उद्योग या एका वर्षात 2024 आणि 25 या एका वर्षात महाराष्ट्रात 8,472 एमएसएमई युनिट्स बंद झाली. तामिळनाडूत 4,412, गुजरातमध्ये 3,148, राजस्थानमध्ये 2,989 युनिट्स बंद झाली, कर्नाटकात 2,010 युनिट्स बंद झाली एका वर्षात. आणि एकूण 75,082 युनिट्स देशभरात बंद झाली 5 वर्षात. या 75,000 युनिट्समध्ये 50-100 जण जर काम करत असले तर 50 लाख कमीत कमी बेरोजगार झाले, त्यांच्या नोकऱ्या गेल्या या जीएसटीमुळे, या विश्व हागरूने 8 वर्षापूर्वी आणलेल्या जीएसटीमुळे. आणि ती जी बया नाचते वरती, ती बघा, मला काही फिकिरच नाहीये. देशाचं वाटोळं झालं तरी चालेल, कांदा महाग झाला तरी चालेल, मी खातच नाही. कांदा स्वस्त झाला, शेतकरी मेला तरी मला फरक पडत नाही. इतक्या निर्लज्ज अवस्थेमध्ये ती दिसते आपल्याला. गेल्या वेळेचा अर्थसंकल्प सादर करण्याच्या आधीचा फोटो आहे हा. या सगळ्याचं जबाबदार कोण? आता हे जे 75,000 उद्योजक होते लघु आणि मध्यम कॅटेगरीमधले, या 75,000 उद्योजकांनी कर्ज काढलं हे उद्योग उभारण्यासाठी बँकांकडून. या 75,000 एमएसएमईचं जे काही कर्ज असेल ते बँकांनी त्यांच्या मालमत्तेचा लिलाव करून वसूल केला असेल. लिलाव करून. ते काही बडे उद्योजक नाही. मेहुल चोक्सी नाही, मेहुल भाई नाहीत, विजय मल्ल्या नाहीत, नीरव मोदी नाहीत,
त्यामुळे त्यांची तर लुटमार झालीच, त्यांचे सगळं लिलाव करून बँकांनी वसूल केलं. आणि आता हा सांगतोय एमएसएमईनी पुन्हा उभं राहावं. वा वा, सगळी वाट लावून झाली, छातीत छुरा भोसकून झाला, आता बँडेड लावतोय. नंतर हा सांगतो स्वदेशी वापरा. आता स्वदेशी वापरा, हे स्वदेशी वापराचं जे बरळनं भाषण केलं त्याच्या 24 तास आधी भारतामध्ये आयफोन 17 लॉन्च झाला. अमेरिकन प्रॉडक्ट आहे आयफोन 17. आणि तो लॉन्च झाल्यानंतर तो विकत घ्यायला ही नवश्रीमंतांची तरुणाई ही अभिमानाने सांगत होती, 22 तास आम्ही रांगेत उभे राहिलो, 20 तास रांगेत उभे राहिलो, 17 तास रांगेत उभे राहिलो. हे नालायकांनी स्वतःच्या परीक्षेसाठी इतका तास अभ्यास नसेल केला. आणि हे सांगतायत, आणि हा सांगतो त्यांना आता स्वदेशी वापरा. 100% स्वदेशी ब्रँडचा कुठला मोबाईल भारतात बनतो? एकही नाही, एकही नाही. सगळे चायनाहून इम्पोर्ट केलेले पार्ट्स वापरतात, इन्क्लुडिंग आयफोन. असेंब्ली भारतात होते. एकही 100% इंडियन प्रॉडक्ट नाही त्यातलं, कारण एकाचीही चिप भारतात बनत नाही. हा स्वतः वापरत असलेला चष्मा, हा स्वतः वापरत असलेला पेन, हा स्वतः वापरत असलेली जॅकेट, हा स्वतः वापरत असलेलं घड्याळ, हा नॉन बायोलॉजिकल ज्या गाडीतून फिरतो त्या BMW आणि मर्सिडीज, हा ज्या विमानात, हे जे विमान यांनी विकत घेतलं स्वतःसाठी 8,500 कोटी रुपयाचं एकट्यासाठी, ते बोईंगचं, ते अमेरिकन. आणि हा तुम्हाला सांगतोय स्वदेशी वापरा. या भाजपच्या नेत्यांची सगळी कार्टी अमेरिकेला शिकणार. मग रविशंकर प्रसाद असेल, तो अजित डोवलची पोरं तर अमेरिकेची नागरिकच आहेत, जयशंकरचा पोरगा अमेरिकेचाच नागरिक आहे. या सगळ्यांची ड्युटी, हे सगळे परदेशात शिकणार. बरं बोलावून घ्या ना, इतका स्वदेशीच आहे ना. तर यांचा जेवढा नालायक लो आयक्यू बुलडोजर भक्त संप्रदाय भारताच्या बाहेर आहे, युरोपमध्ये आणि अमेरिकेमध्ये, परत बोलावून घ्या, स्वदेशीची चळवळ करा. आता हे सगळं करायचं असेल तर हा सगळा लुटमार करून झाली. बरं, हा भाषणात काय म्हणतो की दैनंदिन उपयोगाच्या, रोजमर्रा की चीजें सस्ती हो गई है. ही आजची दिव्य मराठीतली बातमी आहे. हे लाचार वर्तमानपत्र आहे, पण तरीही मी ते मुद्दाम घेतो. त्याच्यातली ही बातमी, आणि लाचारी मथळ्यामध्ये दिसते या बातमीच्या. त्यात म्हटलंय आजपासून जीएसटीची घटस्थापना. म्हणजे ज्या दिवशी यांच्या 8 वर्षाच्या जीएसटीचा पापाचा घडा फोडायला पाहिजे होता, त्या दिवशी हे या जीएसटीची घटस्थापना म्हणतात. आजपासून जीएसटीची घटस्थापना तर 2017-18लाच झाली. आता काय आहे? पण खुशाल असे मथळे देतात. आणि त्याच्यामध्ये त्यांनीच छापलेलं आहे की मैदा, तांदूळ, गहू, डाळी, भाज्या, फळे, दूध, दही, ताक, अंडी, मीठ, नैसर्गिक मध, पिण्याचं पाणी, पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडर, स्मार्टफोन, लॅपटॉप याच्यावरती पूर्वीसारखाच कर कायम राहील. याच्यावरचा कर कमी केलेला नाही. आता या रोजच्या वस्तू आहेत की नाही, मैदा, डाळी, धान्य, भाज्या, फळे, तांदूळ, गहू, दूध, दही, ताक, अंडी, हे रोजचं आहे ना. याच्यावरच्या जीएसटी मध्ये काही कमी केलेली नाही. यात ती नाचणारी बाई फार तर काय सांगेल, वरती दाखवलेली ती सांगेल यातलं मी एकही वापरत नाही, त्यामुळे मला काही नाही फरक पडत. पण जो या देशातला गरीब हे सगळं रोज घेतो, जो मध्यमवर्गीय, जो श्रीमंत सुद्धा, त्याच्या टॅक्समध्ये काहीही फरक केलेला नाही. ज्या व्यापाऱ्यांकडे, ज्या दुकानदारांकडे जुना स्टॉक आहे ते आता नवीन जीएसटी प्रमाणे विकतील, याची काय शाश्वती? अजिबात काहीही शाश्वती नाही, अजिबात नाही.
आणि त्यांनी जर नवीन जीएसटी प्रमाणे, कमी केलेल्या जीएसटी प्रमाणे नाही विकलं तर काय करायचं? याच्यात मी समजा एखादी वस्तू, शाळेची पुस्तकं किंवा एखादं पुस्तक वाचण्यासाठी म्हणून मी विकत घ्यायला गेलो, ती पूर्वी पुस्तकांवर कधीही जीएसटी नव्हती. आता यांनी जीएसटी लावली होती. त्यांनी जर पूर्वीच्याच याच्याप्रमाणे मला जीएसटी लावला, आता समजा माफ केला असेल, त्यांनी समजा जीएसटी लावून मला किंमत सांगितली, तर ते 20 रुपयाचं पुस्तकासाठी मी 50 रुपये खर्च करून यांना तक्रार दाखल करणार आहे. मग ही पुन्हा सामान्य नागरिकांची होणारी लुटमार थांबवण्यासाठी केंद्र सरकार काय उपाययोजना करणार? काही सांगितलं नाही. जो जीएसटी कलेक्शन मधला राज्य सरकारांचा परतावा देणं असतं आणि जो कोविडच्या काळात महाराष्ट्राचे 40,000 कोटी रुपये केंद्राने नाही दिले, तगादा करून सुद्धा, त्याचं काय करायचं? त्याच्यामध्ये काही नियम केला की इतक्या दिवसामध्ये तो आपोआप परत केला जाईल? काही नाही केला. पंजाब सारखं राज्य, ज्या पंजाबचा 60,000 कोटी रुपये केंद्र सरकारकडे पेंडिंग आहेत त्यांच्या हक्काचे, आणि आता पंजाबमध्ये महाप्रलय आला, 3 लाख एकर शेत जमीन, 3 लाख एकर ही पाण्याखाली जाऊन नष्ट झाली. त्याच्यासाठी त्यांनी नुकसान भरपाई लोकांना देता यावी, पुन्हा उभं करता यावं, यासाठी 20,000 कोटी रुपये मागितले. 60,000 कोटी रुपये दिले नाहीत, 20,000 कोटी रुपयाची मदत दिली नाही, 1,600 कोटी रुपये जाहीर केले. मग ही जी विरोधी पक्षांच्या सरकारांची अडवणूक करण्याची पद्धत आहे, याच्याबद्दल काही नियम केला का? की असं होणार नाही, कोणाची पिळवणूक केली जाणार नाही, अडवणूक केली जाणार नाही, याच्यासाठी काही केलं नाही. 2017 सालपासून मी शेतकऱ्यांबद्दल बोलतोय जीएसटीच्या बाबतीत, की छोटे छोटे उद्योजक आहेत. समजा एक सायकल बनवणार आहे, तो सायकल बनवणारा उद्योजक त्याच्या सायकलला लागणारी सीट बनवणाऱ्याकडून विकत घेतो, त्याची घंटी बनवणाऱ्याकडून विकत घेतो, टायर बनवणाऱ्या कंपनीकडून विकत घेतो, ट्यूब बनवणाऱ्या कंपनीकडून विकत घेतो, त्याचे स्पोक्स आणखीन दुसऱ्या कोणाकडून तरी विकत घेतो, आणि त्या सगळ्यावरती तो जीएसटी भरतो, त्याची सायकल पूर्ण बनवतो, आणि सायकल जेव्हा विकतो त्यावेळेला त्यांनी भरलेल्या जीएसटीचा त्याला परतावा मिळतो. हे सर्व उद्योजकांच्या बाबतीत. सर्व. भारतातला सर्वात मोठा उत्पादक कोण आहे? शेतकरी. तो त्याच्या शेतीसाठी, त्याच्या पिकासाठी बियाणं विकत घेतो, औषधं विकत घेतो, खतं विकत घेतो, वीज विकत घेतो जीएसटी भरून, ट्रॅक्टर विकत घेतो जीएसटी भरून. त्याचं पीक विकत असताना तो जीएसटीचा परतावा त्याला मिळायचा का? नाही मिळायचं. आता त्याच्यामध्ये काही सुधारणा केली आहे का? काही नाही केलेली. तो शेतकरी मेला तर मेला. शेतकऱ्यांचा तो व्यक्तिगत सूड घेतल्यासारखं मोदी वागत आहेत गेली काही वर्ष. हे चालूच आहे अजूनही. याच्यामध्ये एक ज्याला आपण इन्व्हर्टेड टॅक्स म्हणतो, हे उदाहरण तुम्हाला सांगतो एकाच पुन्हा प्रॉडक्टचं. औषध आहेत. समजा औषधांवरचा जीएसटी 5% केलेला आहे. आता ते औषध बनवण्यासाठी लागणारं जे रॉ मटेरियल तो औषध उत्पादक फार्मास्युटिकल कंपनी जे विकत घेते त्यावरती 18% जीएसटी आहे, ज्यातलं मेजॉरिटी इनपुट हे चायनाहून आणलं जातं. आता फायनल प्रॉडक्टवर तुम्ही 5 घेताय, पण त्याच्या रॉ मटेरियलवरच जर 18% घेताय तर त्याचा किती लाभ मिळणार आहे ग्राहकांना, आणि काय बाजारात स्वस्ताई होणार आहे? आता कालपासून मोदींनी आधीच अनाउन्समेंट केल्यापासून स्वतःच सांगायला सुरुवात केली ना कंपन्यांना भारत सरकारतर्फे, की महिंद्राची शोरूम असेल, टाटाची शोरूम असेल, मारुतीची शोरूम असेल, सगळ्यांनी शोरूम मध्ये मोदींच्या फोटोसह पोस्टर लावा की मोदीजींमुळे टॅक्स कमी झाला. आता भक्त संप्रदाय पण तेच नाचतोय आणि उत्सव करणार आहेत, बचत उत्सव. पण याचं उत्तर कोण देणार की आता मोदीजींमुळे जर बचत उत्सव सुरू झाला तर गेली 8 वर्ष कोण नालायक लुटमार करत होता? याचं उत्तर कोण देणार? याचं उत्तर काहीही देणार नाहीत. या इन्व्हर्टेड टॅक्स बद्दलचं काय? काही नाही. सिन प्रॉडक्ट नाव प्रकार आहे. सिन म्हणजे सिगरेट असेल, दारू असेल, तंबाखू असेल,
याच्यावरती 40% जीएसटी ठेवलाय. आता बघा, सिगरेटवर 40% जीएसटी, बीडीवर किती आहे गुगल करून पहा. बीडीवर 5%. त्या सिगरेटमध्ये फिल्टर तरी असतो, बीडीला काहीच नसतं. म्हणजे या टॅक्सेशन मध्ये काही लॉजिक आहे अशातलाही काही भाग नाही. बिंडोक कारभार आहे आणि ही सगळी लुटमार करून झाली. आणि आता हा सांगतोय आपल्याला स्वदेशी वापरा. स्वतः एकही वस्तू स्वदेशी वापरणार नाही. याचे मशरूम सुद्धा हा तैवानहून आणून खाणार. आणि आपल्याला सांगायचं हे असं करा. याचा तुम्ही विचार करा. यांनी बनवलेला तो सरदार पटेलांचा पुतळा सुद्धा चायनाहून आणलाय, हे लक्षात ठेवा. आणि ही जी लुटमार झाली, या लुटमारीचा आपण या सगळ्या लो आयक्यू नालायक बुलडोजर्स जे आहेत भाजपचे, RSSचे, यांना जाब विचारायचा आहे. जिथं जिथं भेटतील तिथं अडवून विचारायचं आहे. म्हणून मुद्दाम तो संपूर्ण तक्ता ठेवलाय, चार्टच ठेवलाय की या लुटलेल्या 55 लाख कोटी रुपयांचं काय ओरबाडून घेतलेल्या, याच्याबद्दल कोण जबाबदार आणि जो जबाबदार त्याला काय शिक्षा, हा जाब आपल्याला विचारावा लागेल. हे बचत महोत्सव आणि बचत उत्सवाच्या नावाखाली 100 होर्डिंग लावतील, 1000 होर्डिंग लावतील, वाटेल तेवढा प्रोपगंडा करतील. अजिबात फसायचं नाही. यांना जाब विचारायचाच. या आपल्या रक्तापासाचं हे 55 लाख कोटी रुपये आहेत. यांनी लस टोचली त्याचेही 1600 रुपये घेतलेले आहेत. 800 रुपये एका लसीचे मोफत दिलेले नाही. त्यामुळे बिलकुल थँक्यू मोदीजीच्या भानगडीत जायचं नाही. नॉन बायोलॉजिकल प्राण्याला किंवा अमानवी असलेल्या, नॉन बायोलॉजिकल म्हणजे अमानवी, अमानवीला मानवी भावना नाहीत, नसतात. त्याला आपल्या दुःख, आनंद, परिश्रम, संघर्ष याची कवडीची किंमत नाहीये. तो फक्त आणि फक्त निवडणूक जीवी आहे. स्वतःसाठी जगतो. हा ना आईबापासाठी जगला ना बायकोसाठी जगला. हा फक्त स्वतःसाठी जगणारा माणूस आहे. आणि हे डोक्यात पक्क ठेवायचं आहे. आणि वोट चोरी करून हा पंतप्रधान झालेला आहे. लोकसभेची निवडणूक प्रत्यक्षात हरलेला आहे. गिरा हुआ मेंबर ऑफ पार्लमेंट है, गिरा हुआ प्रधानमंत्री है. हे लक्षात ठेवायचं आहे. हे ज्या ज्या वेळेला येतील त्या वेळेला या भाजपच्या RSSच्या लोकांना तुम्ही जाब विचारणार की नाही, या पैशाचा हिशोब विचारणार की नाही, या लुटलेल्या जीएसटी बद्दल कोणाला जबाबदार धरायचं हे विचारणार की नाही, इतकंच मला इथं खाली कॉमेंट करून सांगा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. जास्तीत जास्त जणांनी याला लाईक करा. जास्तीत जास्त जणांना चॅनलला सबस्क्राईब करायला सांगा. हा व्हिडिओ हाईपचं बटन जर आलं असेल तर हाईपही करा. आजच्या या भागामध्ये इतकंच. धन्यवाद.